उपलब्ध करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं की हा बाह्यवळण रस्त्याची मुळात आवश्यकता नाही, कारण की रेल्वेकडे सुरुवातीपासून जो ट्रॅक आहे खालचा रेल्वे ट्रॅक, तिथं ऑलरेडी एक उड्डाण पूल 165 कोटीचा आज मंजूर झालेला आहे. 165 कोटीचा उड्डाण पूल मंजूर झालेला असताना आणि तिथं रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे, तिथून 2 ट्रॅक जाऊ शकतात. आणि पण बाह्यवळण फक्त 5 ते 5.5 किलोमीटर गंगाखेड शहराच्या नागरी वस्तीमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे आमचा हा रस्ता रद्द होण्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की जो हा ट्रॅक परळी ते परभणी जाणार आहे, मग परळी ते परभणी ट्रॅक जाणार आहे तर गोदावरी नदी पात्रावर ह्याचं प्रयोजन काय आहे? तिथून पुढे हा डबल ट्रॅक कसा न्यायचा? कारण की गोदावरी नदी पात्रावर जो रेल्वेचा पूल आहे तो पूल इंग्रज काळाचा पूल आहे, इंग्रज काळामधला, आणि त्याची व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे. मग ते पुढे कसं नेणार आहेत? मग ह्या जर तिथं पूल होण्यासाठी किंवा काही उपलब्ध करण्यासाठी 5 ते 10 वर्षाचा काळ जाण्याची शक्यता आहे. मग आजच लोकांच्या जमिनी घर पाडून का बळकीत आहेत? म्हणून त्यामुळे ह्यांच्याकडे उपलब्ध जागा आहे, गंगाखेडला उड्डाण पूल मंजूर झालाय, त्याच्यामुळे हा बाह्यवळण नागरी वस्ती आणि लोकांच्या चांगल्या जमिनीतून हा बाह्यवळण निघू नये असं आमच्या ठिकाणी ठाम भूमिका आणि ठाम. हो हो, नक्की नक्की. ज्या वेळेस संयुक्त मोजणी झालेली आहे ती संयुक्त मोजणी कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा कोणत्याही जमीन मालकाला, प्लॉट मालकाला, घर मालकाला विश्वासात न घेता परस्पर मनमानी प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना संयुक्त मोजणीचा अहवाल मागितला तरी ते आम्हाला देत नाहीत. त्यांच्यावरच्या सह्या शेतकऱ्यांच्या नावाने इतर कोणी मारल्याचा असा संशय शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे ते संयुक्त मोजणीला आमचा विरोध आहे. काय बैठक, काय चर्चा? आम्ही रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आलते, त्याचबरोबर सिकंदराबादला आमचं शिष्टमंडळ गेलतं आणि नांदेड या ठिकाणी शिष्टमंडळ गेलतं. पण त्यांचं मत सुरुवातीला असं आलं की आम्ही तुमच्या जमिनी घेण्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही, जो प्रोजेक्ट तुमच्या इथल्या SDM कार्यालयाने जो रस्ता आम्हाला दाखवला किंवा जी जागा दाखवली तिथंच आम्ही घेणार आहेत, आणि त्यांनी जो की मोबदला काढलाय त्याच प्रकारे आम्ही मोबदला देणार आहोत. बाधित व्यक्तींना पण तुम्ही रेल्वे प्रशासनामध्ये नोकरीसाठी अप्लाय करता? नक्की नक्की. बाधितांमध्ये आम्ही एक स्पष्टपणे सांगतो की बाधितांमध्ये जे शेतकरी आहेत, कारण की रेल्वे हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्याच्यातून उत्पन्न होणार आहे, त्याच प्रकारे शेती बी हे उपजीविकेचं साधन आहे. आम्ही म्हणत नाहीत की प्लॉट धारकांची स्पष्ट भूमिका आम्ही दिशाभूल कुणाची या ठिकाणी करणार नाही. ज्यांच्या शेत जमिनी जाणार आहेत त्या शेत जमिनीतल्या जे कोणी कुटुंबातील म्हणजे त्या बाधितांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देणं हे शासनाला आवश्यकच आहे, कारण की त्यांचं उपजीविकेचे साधन जात आहे. अशा आमच्या या ठिकाणी नक्की 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 स्थानिक प्रशासनासोबत काही चर्चा? नक्की नक्की. स्थानिक प्रशासन हे अतिशय दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यामध्ये SDM कार्यालयाचे काही क्लर्क आहेत, तहसीलचे काही माणसं आहेत, आणि हे सगळ्यांची जे एकूण 13 डिपार्टमेंटचा हा प्रोजेक्ट आहे की मोजणी, भाव ठरविणे, भाव देणे, झाडाची, ह्या सगळ्या गोष्टी हे सर्व जे काही आहे ते SDM कार्यालयाच्या अंडर किंवा SDMच्या अंडरमध्ये येतं. पण आम्ही यांच्यासोबत वारंवार बैठका केल्या, निवेदनं दिले, रेल रोको केला, बऱ्याच अशा गोष्टी केल्या की काल परवा तर महिलांचा संयम तुटल्याच्या नंतर त्यांनी मागण्या जाहीर केल्या. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, पण ह्याच्याकडे SDM कार्यालयानं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि मनमानी प्रकारे कारभार सुरू आहे. आणि विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू असतानाही सुरडवाडी या गावचा त्यांनी अंतिम निवाडा मार्गी लावला, त्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता प्लॉट धारकांवर ते अन्याय अशाच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की हा प्रकल्पच आम्हाला रद्द करायचा आहे. हे प्रकरण आहे रेल्वे रोको म्हणजे आम्हाला जमीनच द्यायची नाही, आम्हाला कवड्या द्यायची नाही. आता आमच्या भाऊला नेलं, इथून नेलं खांद्यावर हात टाकून, मध्ये धमकी दिली की तू हे तुझ्यामुळं व्हालंय. अशी दादागिरी नाही. आम्हाला टाइम पडली ना, आम्ही अत्याचार म्हणजे आम्ही मरावी तयार आहोत, पण जमीन खडा उचलू देणार नाही. ज्यावेळेस मोजणी होऊ लागली त्यावेळेस तुम्ही काय विरोध केला? आम्हाला माहित नाही ना, आम्हाला म्हणले 10 पट 20 पट पैसे देतो म्हणले. चर्चा केली नाही आमच्या सोबत काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. मनानच केलेलं आहे त्यांनी. काही नोटीस आली तर आम्हाला माहितच नाही नोटीस. आम्हाला म्हणले आता काल म्हणले नोटीस घ्या, पैसे घ्या. पैसे भेटले सर, माझं 2 एकर जमीन चालली आहे, 2,500 रुपये स्क्वेअर फूट भाव आहे. मला द्यायला 22 लाख रुपये. 22 मान्यच नाही हो सर, आत्महत्या करीन. झाडाचे आता बोलायला गेलं तर आपलं तोंड मला तोड नाही बोला येत. कैक नातेवाईकाला 6.5 कोटी रुपये. माझ्या जमिनीचं अंतर किती आहे त्या जमिनीचं माझ्या 300 मीटर. आता ADM साहेबाच्या 6.5 कोटी आणि मला 22 लाख, आणि त्याच्या झाडाला
39 आणि मला 97 रुपये. झाडा भेटते का रोप तरी? एवढा अन्याय केला वेळ टाकून. आई शपथ ह्याला बदली नाही हे याला कार्यरत SDM साहेब आहेत. मग कोण आहे हो? आता तुमचं आमचं काम आहे का हो हे तुमचं आमचं काम आहे का? सगळ्या टाकून हेच आहे. मी तर कलेक्टर साहेबाला म्हणलं ह्यानं लय माल आणलाय ह्याच्याकडे बघा, ह्याच्याकडे नाही तर मी ह्याला तर बाहेरच निघू देणार नाही. याने एवढा पोलीस फोर्स लावला का? रेल्वे प्रशासन आणि हे SDM साहेब आहेत, त्यांची काय बघत आहे असं वाटतं. आणि मग अहो आम्ही सिकंदराबादला गेलो, नांदेड डिव्हिजनला गेलो. ही जमीन कोण घेऊन देते हो? केंद्र सरकार घेते, राज्य सरकारला सांगते ना ही जमीन घेऊन द्या आम्हाला, ही एवढा आम्हाला जमीन ऍक्वायर करा. यस. आणि कलेक्टर साहेब कुणाला सांगते? ADM साहेबाला. मग भाव कुणाचं काढायचं काम आहे? भाव कुणाचं काढायचं? अहो ADM साहेबाचं किंवा मग हे ना भाव एक सारखाच काढला असता साहेबानं, त्याच्या मेवणी नातेवाईक केला आणि हे सरसकट दिला असता. बापू म्हणले तसं आम्हाला मान्य होतं. आता मला सांगा, एवढं आत्महत्या नाही तर काय करावं?